जगातल्या कोणत्या पण कोपऱ्याची बँक जी आहे तर ती सध्या घाबरलेली आहे मित्रांनो. कारणच खूप मोठं आहे मित्रांनो. अँथ्रोपिकने एक नवीन AI टूल लॉन्च केलेलं आहे आणि मित्रांनो ते AI टूलचं काम पाहून आहे ना मित्रांनो तुम्ही शॉक होऊन जाशाल डायरेक्ट. मित्रांनो अँथ्रोपिकने एक मिथॉस नावाचा एक नवीन AI मॉडेल लॉन्च केला होता आणि तो जो AI मॉडेल आहे तर तो नॉर्मल पब्लिकसाठी नव्हता. तो फक्त एक प्रॉपर कंपनीसाठी होता. म्हणजे एक कंपनी झालं, ॲमेझॉन झालं, गुगल झालं, तर एक मल्टीबिलियन ज्या कंपनीज आहे तर त्यांच्यासाठी फक्त तो ॲप बनलेला आहे. आणि मित्रांनो त्या ॲपचं काम पाहिलं ना मित्रांनो तुम्ही डायरेक्ट शॉक होऊन जाशाल. तर त्या ॲपचं काम काय माहिती का, तर कोडमध्ये बग्स जे असतात बग्स फाईंड करण्याचं काम करतं. सपोज तुमच्या डेव्हलपरकडून तुमच्या एम्प्लॉयकडून 20 वर्षा पहिल्यांदा एखादा बग जरी राहिला असेल तो बग जो आहे तर हा AI टूल काही क्षणामध्ये काढून देतो. आणि मित्रांनो तसं झालेलं आहे. फायरफॉक्स जे आहे तर त्यांनी हा AI टूल वापरला होता क्लाउड मिथॉस. तर त्यांच्या पूर्ण सिस्टममध्ये जे आहे तर 271 सिक्युरिटी बग्स निघले होते. मित्रांनो विचार करा, जर हे टूल जे आहे हे AI टूल जर एखाद्या चुकीच्या हातात गेलं तर काय होईल. मित्रांनो सुरुवातीला जेव्हा हे लॉन्च केलं होतं तर तेव्हा कंपनीसाठीच ॲलो केलं होतं, पण मध्ये रिसेंटली न्यूज आलेली आहे ते AI टूल जे आहे तर काही पीपलला ॲक्सेस झालेलं आहे. आणि ही जी गोष्ट आहे ही नॉर्मल पीपलला जी ॲक्सेस भेटू राहिलं तर याच्यामुळं जे आहे तर खूप मोठी अडचण होऊ शकते. एखाद्या बँकिंग सिस्टममध्ये जर 10 वर्षापूर्वी जर एखादा बग असेल आणि ते जर एखाद्याने जे आहे तर ते सिस्टम यूज केलं, AI टूल यूज केलं आणि ते फाइंड आउट करून जे आहे तर त्याच्यावरती अटॅक केला तर पूर्ण बँकिंग सिस्टम जे आहे तर ती कोलॅप्स होऊ शकते. याच्याविषयी तुमचं मत काय मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.